राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये मी या ठिकाणी आलेलो आहे आणि सर्व नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व नगरसेवकही त्यांचे जिल्हाभरातून या ठिकाणी आलेले होते. एक विस्तृत बैठक या ठिकाणी झालेली आहे. 3 वाजेपर्यंत दुपारची वेळ आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलेला होता. मी त्यांना विनंती करायला लागलो की आपण महायुतीमध्ये आहोत, आपण हा अर्ज मागे घ्यावा आणि आमच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा. सर्वांनी एकमताने चर्चा होऊन, काही अडचणी आहेत, स्थानिक काही किरकोळ वाद आहेत, पण मला वाटतं की ते यानंतर सोडवले जातील. आजचा हा विषय नाही आहे आणि म्हणून सर्वांनी एकमताने या ठिकाणी मान्य केलेलं आहे की आपण महायुतीमध्ये आहोत आणि म्हणून आपण कुठलाही उमेदवार आपला अपक्षाचा अधिकृत जो आहे तो या ठिकाणी ठेवायचा नाही. जो कार्यकर्ता आहे अधिकृत त्याला उमेदवार म्हणून उभं राहता येणार नाही, त्यांनी आधीच सांगितलेलं होतं. आणि या दोन्ही जे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 उमेदवार आहेत ते या ठिकाणी आता थोड्या वेळात माघार घेतील आणि महायुतीचा जो आमचा उमेदवार आहे ते नंदकिशोर महाजन त्यांना पाठिंबा देतील. निवडणुकांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी एका नगराध्यक्षाने खंत बोलून दाखवलेली तुमच्यासमोर की आम्हाला निवडणुकांमध्ये वेळोवेळी सहकार्य केलं जात नाही. मला वाटतं नगरपालिकेचा जो विषय होता सावद्याच्या, आणि या नगरपालिका मी वेगवेगळ्या लढलेलो होतो. यावेळेला काही महायुतीत आम्ही लढलो नव्हतो. काही ठिकाणी शिवसेनेची भाजपची युती झाली, काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची आमची युती झालेली होती ना. पण सगळ्या ठिकाणी काही सर्रास युती त्या ठिकाणी नव्हती आणि आम्ही वेगवेगळे लढलेलो होतो आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आम्हाला तुम्ही त्यावेळेला नगराध्यक्षपद दिलं नाही, ते द्यायला पाहिजे होतं. हा त्यावेळेचा तिथला स्थानिक विषय आहे. मला वाटतं त्या विषयाचा इथला काही संबंध नाही. पण पुढच्या काळामध्ये आम्ही महायुती म्हणून जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, पंचायत समिती आहेत, त्यामध्ये निश्चित एकत्रितपणे या ठिकाणी लढू. बहुतेक रक्षा खडसेंबद्दल प्रत्यक्षरित्या नाराजी व्यक्त करून दाखवली की खासदारकीच्या वेळेस आम्ही काम केलं, परंतु नगरपालिकेच्या वेळेस आम्हाला त्रास झाला. राजू बोल. चला, विषय संपले. महामंडळाचं वाटप आणि निधी संदर्भातल्या समान वाटपासंदर्भातल्या शब्दांमध्ये सांगत तुम्हाला कार्यकर्त्यांची मनधरणी करावं लागली. काय महामंडळाचं वाटप असेल किंवा निधीचं त्यांचं म्हणणं होतं की निधी आम्हाला मिळत नाही, आमच्या नगरपालिकेत आमचे नगरसेवक विरोधात आहे ते मिळत नाही, किंवा आमची नगरपालिका आम्ही अध्यक्ष आहे तरी आम्हाला मिळत नाही. मी म्हटलं यापुढे आता सगळं सूत्र ठरलेलं आहे महायुतीचं, त्यामुळे आमचा आमदार फंड जो येईल त्याचं सूत्र ठरलेलं आहे, DPDCचा निधी येईल त्याचं याचं सूत्र ठरलेलं आहे, आणि राज्य पातळीचा जो निधी राहील त्या बाबतीत आमचं कोणाला किती द्यायचे आहेत, पक्षाला, आमदाराला, समोरचं आमचे जर त्या ठिकाणचे मित्रपक्ष असतील त्यांना, हा सगळं आता गणित ठरलेलं आहे हे मी त्यांना सांगितलं. भाऊ, केवळ 2 तास शिल्लक आहेत, मात्र तुम्ही अजून पण म्हणताय की नाशिकमध्ये अजून मेहनत करायची बाकी आहे. काय मी आता बोलताना म्हटलं की नाशिकमध्ये अजून मला मेहनत करावी लागणार आहे ना. अजून माघार झाल्या नाही तर तिथल्या गणेश गीतेंची झाली, गोकुळ गीतेंची अजून माघार बाकी आहे. ती पण थोड्या वेळात होईल. माझं बोलणं चाललेलं आहे, पण ते नक्की होईल. शिंदे सेनाची जळगावची काय परिस्थिती राहील? माघार राहील. शिंदे सेनाची काय परिस्थिती आहे जळगावची? आम्ही सगळे सोबत आहोत, माघार त्यामुळे त्यांची माघार होईल, झाली पाहिजे. राष्ट्रवादीचे कार्यालय झाले, तुम्ही शिवसेनेच्या कार्यालयात मात्र ठाम आहे. रेश्मा काळे जे आहे ठाम आहे. बघू 3 वाजेपर्यंत काय होतं. राष्ट्रवादीचे कार्यालय झाले, भाऊ तुम्ही शिवसेनेच्या कार्यालयात पण जाणार का? कोण? माघारीसाठी, मनधरणीसाठी. आमचं काय महायुती मी तर कुठे जाईल, मला काय अडचण आणि आता नाही. मनधरणीसाठी जाणार का? नाही, गुलाबभाऊ मला वाटतं मतदारसंघामध्ये आहेत, ते आले की आम्ही भेटून. गुलाबभाऊ अनेक वेळेला माझ्याकडे येतात आणि गुलाबराव अनेक वेळेला माझ्या कार्यालयामध्ये येतात. तर आमचं काही असं काही कार्यालयात जायचं नाही, असं कोणता इगो नाही आमच्याकडे. काही चर्चा झाली गुलाबराव पाटलांसोबत माघारीच्या संदर्भात? झालेली आहे, ते थोड्या वेळात येत आहेत, झालेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.